It's not simple water. Okay. It's a matcha water. Okay. ये matcha की bottle है. Okay. Guys, let's go to Savatkada. We have to swim like a machli jalpari. And this jalpara. क्या करा क्या? विघ्नेश, आता तू माचाळला आलाय, तुला कसं वाटतंय? मला तरी 5 किलोमीटर जायचंय, तरी आम्ही इथे ह्या लोणावल्यासारखा आम्हाला व्ह्यू दिसतोय, तो तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मॉन्सून सिरीजचा नवीन एक स्पॉट आपण एक्सप्लोअर करायला चाललोय, माचाळला. माझ्यासोबत आहे पार्थ पाटील. तुम्हाला हा चेहरा ओळखीचा असेल माथेरान ब्लॉगमधला. आणि आता आपण रेल्वे स्टेशन समोर माळी स्नॅक्सचा नाश्ता करून आता आपण निघालोय पुढे. तर चला. मित्रांनो, आज रविवार आहे आणि आम्हाला सुट्टी मिळाली आहे. सुट्टीच्या वेळी आपण भिजायचं काम करतोय, त्यासाठीच आपण आता चाललोय. आपल्यासोबत एक असा माणूस आहे जो एकेकाळी युट्यूबचा बादशाह होता आणि तुम्हाला लगेचच त्याचा चेहरा दाखवतो, कारण का त्याने मला चॅलेंज दिलाय. त्याचे एकेकाळी 13,000 सबस्क्रायबर होते आता तुम्हाला सांगतोय. आणि हा बघा तो चेहरा लपतोय. हा बघा, आज तो झूठ बोल रहा है. तर मित्रांनो, आता आपण एका ब्रिजवर थांबलोय आणि माझ्यासोबत माझे रत्नागिरीतले मित्र आहेत. आता कॉलेजचे मित्र पण येणार आहे. हा एक आलेला आहे इथं. तर मित्रांनो, आता आपण आहोत कोचरी गावात. आपले 2-3 मित्र इथे थांबले त्या घराजवळ. त्यांचे काही नातेवाईक आहेत आणि आपले हे मित्र, कॉलेजचे मित्र पण आपल्यासोबत आलेत. आता मित्रांनो, रत्नागिरीतून निघालेलो तेव्हा पाऊस नव्हता आणि आता बारीकशी सर यायला लागली पावसाची. आता खूप मजा येणार आहे. तुम्ही पण माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आता आपल्या गाडीची हवा जरा कमी होती, त्यामुळे आपण एक पंप घेतलाय इकडच्या माणसांकडनं, इकडच्या लोकल्सकडनं. आणि आता हवा मारतोय. हे बघा मागे बघू शकता तुम्ही. हे आपली ताकद दाखवताना विघ्नेश डावकुरे इथे बघ रे, तुझा चेहरा दाखव. अबे साले नको दाम. पण हवा चालली पूर्ण खालपर्यंत. फ्री एअर च्या नावाखाली इथं आपल्याला हवा मारून देत आहेत कल्पेश तांबे. हाय ती पण हवा काढून टाकल्यानी या पोरांनी. एक काम कर, डबल गाईज ब्लॉग मी कंटिन्यू करतोय आणि हवा भरायची प्रक्रिया आता चालू आहे. कुठं? जर टायर मध्ये ते सांग रे. तसं सगळे ट्राय करतायत, पण रिव्हर्स होतंय. हवा निघत चालली आहे. टायर अख्खा नरम झालाय असं कळलेलं आहे. तुम्हाला सांगतो नंतरचं आउटकम. आता आपल्याला एक पंप मिळालाय या दुकानाजवळ आणि आता आपली हवा भरून झालेली आहे. आता आपण खूप मेहनत केली गाईज. आम्ही खूप जास्त मेहनत केली, तेव्हा जाऊन आम्हाला भेटलेला आहे पंप. चला आता आपण माचाळकडे. परतीचा प्रवास नाही, आपण आता माचाळच्या माचाळकडे. बदली आमचा गचाळ झालेला आहे. अत्यंत परिश्रमानंतर आपण आपल्या गाडीमध्ये हवा भरलेली आहे. ही हवा काय आपल्याला कामी नाही आलेली, पण आपण सगळे पुढे गेलेत, आम्ही आता मागे राहिलोय.
मित्रांनो रस्ता बघा हा बघा. मित्रांनो जसे आपण वर जातोय तसं हळूहळू आपल्याला गारवा जाणवायला लागलाय. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपल्यासोबत आपला विघ्नेश भाव आहे, बाकीचे आपले कॉलेजची पोरं आहेत सगळी आणि रत्नागिरीतली पोरं पण आहेत. एकत्र आपण इथे आलो आणि गर्दी केली आहे माचाळमध्ये. आपण जिथे जातो तिकडे गर्दी होते नक्कीच. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. लागली कळ पाणी थेंब गळ. तो रविवार आहे म्हटल्यावर तुम्हाला गर्दी बघायलाच मिळेल आणि आम्ही पण इथे गर्दी करायला चालू आहे. विघ्नेश आता तू माचाळला आलायस, तुला कसं वाटतंय? मला अजून आम्हाला तरी 5 किलोमीटर जायचंय, तरी आम्ही इथे ह्या लोणावल्यासारखा आम्हाला व्ह्यू दिसतोय, तो तुम्ही पाहू शकता. कॅश ना थांबा. ये फंस गया सीएम. ते कसा चेकपोस्ट बघायला मिळेल तिकडे 10 रुपये पर पर्सन अशी पावती तुम्हाला घ्यायला लागेल आतमध्ये जायला. आता आपण घेतले सगळ्या पोरांची आणि आता आपण जाऊया पुढे. जो आयकॉनिक पॉईंट आहे माचाळचा तिथे आपण आता जाऊया आणि बघूया. आपण बरोबर माचाळ या गावात आहोत आणि इथे बरेचसे स्टॉल खानावर तुम्हाला बघायला मिळतील. पावसाचं वातावरण ही झालंय, ऊन पण आहे आणि बघूया आता पाऊस पडतोय की नाही. चला इथं साहेब. चला 10 रुपये पार्किंगचे 10 रुपये. आलेत काय सगळे? तर मित्रांनो आता आपण इथे गाड्या लावलेल्या आहेत आणि आता इकडनं आपल्याला चालत जायचंय. हा बघा, हा माणूस बघा, कुठलं रे चॅनल? यज्ञेश सुर्वे. आपलं सपोर्ट सिस्टीम आपल्यासोबत आज आलाय माचाळला. आपली मागे पण पोरं आहेत, आपले वर्ड्स गँग मधली पोरं. पालखी नाचवायला तुम्हाला सोबत दिसतील माझ्या. माझी 2027ला येत्या 27ला आपला ब्लॉग सुद्धा येईल पालखी नाचवताना. तर मित्रांनो आपल्यासोबत आहे निवृत्ती, कल्पेश एडगे आणि प्रणव. त्याच्यासोबत आपला तनिष भाव. आणि आता पण आम्ही चुकीच्या वेळी आलोय, पाऊसच गायब झालेला आहे. कुठे आहे वॉटरफॉल? त्याच्या मागे बघू शकताय रिव्हर्स वॉटरफॉल आणि पाऊस कमी असल्यामुळे थोडं पाणी कमी आहे. हा प्रणव, बाकीची पोरं पण सगळे फोटो वगैरे काढतायत आणि आज बरीचशी गर्दी आहे इथे. आज रविवार आहे त्यामुळे असू शकतं. कोकणातलं मिनी महाबळेश्वर म्हणून या जागेला नाव पडलेलं आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. पाऊस थोडा कमी आहे पण व्ह्यूज मस्त आहेत, सुंदर एकदम. छोटासा आपण स्नॅक्सचं पाकिट आणलं होतं ते आपण खाऊन घेऊया, थोडीफार एनर्जी येईल. आपल्याला परत खाली उतरायचं आहे. बघा कसे खात आहेत, 2 भाकऱ्या सुरू आहेत. तुम्ही जर इथे येणार असाल अशा ठिकाणी तर तुमच्यासोबत स्नॅक्स वगैरे, पाण्याच्या बॉटल्स वगैरे ठेवा. पण पाण्याचे बॉटल्स, स्नॅक्स वगैरे इथे तिथे टाकू, कारण इथे बराचसा कचरा आहे. तर जाऊया खाली आणि आता आपण हे कुठून कुठे राजापूरला आपण जाणार आहोत. चला. हो, आमचा जेव्हा प्लॅन होतो तेव्हा एकतर जास्तच पाऊस पडतो, नाहीतर खूप ऊन असतं आणि आज बरंच असं ऊन आहे आणि धबधब्याला पाणी पण कमी आहे. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? देख, अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा. और
water is essential for body. It's provide oxygen and hydrogen to the health. It's very useful to our health. Is it? Yes, yes. You know, And more? and it provides some energy, carbohydrates, and some amount of proteins. Carbohydrates? Yeah, yeah. It's not simple water. Okay. It's matcha water. Okay. ये matcha की bottle है. Okay. ये आप देख रहे हो matcha है. This guy is खाई उड़े के जरा गाड़ी. So now I am going to Sawatkada. ये देखो जा रहा है. I don't know Savatkada or Guys, let's go to Savatkada. We have to swim like a machli jalpari. And this jalpara. खेकडा. प्लॅन मध्ये एक ट्विस्ट आहे. माचळवरनं आपण डायरेक्ट लांजा मार्गे आपण आता थेट जातोय सवतकडा धबधब्यावर. तर मग चला. Turn left. मित्रांनो, आज रविवार आहे आणि धबधब्यावर तुम्ही गर्दी बघू शकताय. रविवारचं कोण धबधब्यावर यायचं राहिलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. सुट्टी देऊ नको. सुट्टी नाही, सावकाश. पण आलोय धबधब्याजवळ. बघा गर्दी बघा. आणि आता आम्ही आलोय सवतकडा धबधबा राजापूर. आता आपण सवतकड्यावरनं रिटर्न आलोय बाहेर. हा माझ्या मागे फाटा आहे. म्हणजे ही कमान तुम्हाला दिसेल. इथनं आत जायचं आहे. इथनं आत गाव आहे ते. 1 ते पासून 5 किलोमीटर अंतरावर धबधबा आहे. हा